हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण कैरीपासून बनवलेलं लोणचं पाहणार आहोत. मागच्या वेळी देखील आपण कैरीपासून बनवलेला लोणच्याचा एक प्रकार पाहिला आहे. आज आपण जे लोणचं बनवणार आहोत ते थोडंसं मसालेदार असं असणार आहे. हे लोणचं जे आहे ते झटपट बनणारं आहे आणि अगदी 4 ते 5 दिवस सहज असं टिकू शकणार आहे. ज्यावेळी आपल्याला थोडासा मसाला हवा असतो, तर त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचं लोणचं जे आहे ते बनवू शकता. तर असं हे कैरीचं मसालेदार आणि झटपट बनणारं लोणचं कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. गावाकडच्या स्टाईलनं असं हे कैरीचं लोणचं बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 तोतापुरी कैरी ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. तोतापुरी कैरी वापरल्यामुळं आपल्याला लोणचं जे आहे ते खूप आंबट होत नाही. त्यामुळे शक्यतो लोणचं बनवताना तोतापुरी कैरी जी आहे ती वापरायची. आता ही कैरी जी आहे ती आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ती कॉटनच्या कापडानं पूर्ण पुसून कोरडी करायची आणि त्यानंतर त्याचा देठाकडचा भाग जो आहे तो मी काढून घेणार आहे. आता या कैरीच्या आपल्याला साली काढायच्यात. तुम्हाला जर साली काढायच्या नसतील तर नाही काढल्या तरी देखील चालेल. कैरीची साल काढल्यामुळं त्यातला आंबटपणा कमी होण्यासाठी आणखी थोडी मदत होते. तर अशा प्रकारे कैरीची पूर्ण साल जी आहे ती माझी काढून झालेली आहे. आता ही कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे. कैरी कट करताना इथं मी कैरीचे फार छोट्या फोडी करणार नाहीये, तर थोड्याशा मोठ्या अशा फोडी ठेवायच्यात. लास्ट टाइम आपण जे लोणचं बघितलं त्याच्यामध्ये काय केलं होतं बघा, ते फोडींची साईज जी आहे ती मी कमी ठेवली होती, कारण त्याच्यामध्ये कोणताही मसाला नव्हता. इथं आपण थोडासा मसालेदार करणार आहोत, त्यामुळे फोडींची साईज थोडी मोठी ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्याला त्या मसाल्यामध्ये फोडी दिसल्या गेल्या पाहिजेत. कोणताही बघा पदार्थ जो आहे तो बनवताना आपण जितक्या काळजीपूर्वक बनवू तितका तो प्रेझेंट सुद्धा व्यवस्थित असा झाला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण मोठ्या मोठ्या फोडी करून संपूर्ण कैरी जी आहे ती कट करून घेऊया. या ठिकाणी तुम्ही कैरीच्या ज्या काही फोडी आहेत त्याची साईज जी आहे ती बघू शकता. तर अशा प्रकारे मी सगळी कैरी जी आहे ती कट करून घेणार आहे. दोनही कैऱ्या ज्या आहेत त्या मी कट करून बाजूला ठेवून दिलेल्या आहेत. यानंतर आता आपल्याला फोडणीसाठीची तयारी करायची आहे. फोडणीसाठीची तयारी करताना सुरुवातीला मी एक छोटी वाटी होईल इतकी मोहरीची डाळ घेतलेली आहे. मोहरीची डाळ जी आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे. लोणच्यामध्ये मसाला तयार व्हावा यासाठी आपण इथं मोहरीची डाळ जी आहे ती वापरणार आहोत. मोहरीची डाळ जी आहे बघा ती साईजमध्ये कमी जास्त असू शकते. मोहरीची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे, मंद आचेवर भाजायची आहे. खूप देखील आपल्याला डाळ भाजायची नाहीये. अगदी 2 ते 3 मिनिटं थोडासा त्याला लालसरपणा यायला लागला की आपण डाळ भाजायची बंद करणार आहोत आणि ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. डाळ जर जास्त प्रमाणात भाजली गेली तर डाळीचा कलर चेंज होईल आणि त्यामुळं आपल्या लोणच्याचा देखील कलर जो आहे तो चेंज होईल. त्यामुळं कंटिन्युअस हलवत राहून आपण डाळ जी आहे ती भाजून प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल ऍड करायचं आहे. तर या ठिकाणी मी 4 टेबलस्पून होईल इतकं तेल जे आहे ते ऍड करून घेणार आहे. तेल कडकडीत गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी ऍड करायची आहे. तर मोहरी घेताना मी 1 टेबलस्पून होईल इतकी मोहरी घेतलेली आहे. तेल चांगलं धूर निघेपर्यंत गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी ऍड करणार आहोत आणि मोहरी तडतडली की गॅस जो आहे तो बंद करून टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग आणि हळद ऍड करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर मी आता यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतका हिंग ऍड करणार आहे. त्याचबरोबर पाव टीस्पून होईल इतकी हळद जी आहे ती देखील ऍड करून घेणार आहे. हिंग आणि हळदीचं प्रमाण जे आहे ते कमीत कमी ठेवायचं, नाहीतर लोणच्याला कडवटपणा येऊ शकतो. आता ही फोडणी जी आहे ती आपल्याला 50% होईल इतकी गार होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तिखट ऍड करणार आहोत. तर ही फोडणी आपली गार होतीये तोपर्यंत आपण जी काही मोहरीची डाळ भाजून घेतली होती ती देखील गार झालेली आहे. ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करतोय आणि आपण थोडीशी फिरवून जी आहे ती बारीक करतोय. जर डाळ खूपच मोठी असेल तर थोडीशी फिरवायची आणि जर बारीक असेल तर ती आहे तशी वापरली तरी देखील चालेल. 10 ते 12 मिनिटात आपली ही जी काही फोडणी केलेली ती बऱ्यापैकी गार झालेली आहे.
आणि आता आपल्याला याच्यामध्ये लाल मिरची पावडर ऍड करायची आहे. मला लोणचं जे आहे ते थोडंफार तिखट त्याचबरोबर कलरसाठीही हवं आहे, तर मी 1 टेबलस्पून होईल इतकी रेग्युलरची लाल मिरची पावडर जी आहे ती वापरली आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आता मला कश्मीरी लाल देखील ऍड करायचा आहे, तर अर्धा टेबलस्पून होईल इतकी कश्मीरी लाल पावडर सुद्धा मी यामध्ये ऍड करून घेणार आहे. लोणचं जे आहे ते आपल्याला दोन्हीही हवं आहे. लोणचं दिसायला देखील अट्रॅक्टिव्ह पाहिजे, थोडासा लोणच्याला लालसर कलर असेल तर ते दिसायला छान दिसतं, म्हणून मी कश्मीरी लाल जे आहे ते वापरलेलं आहे. कश्मीरी लाल जे आहे ते वापरायलाच पाहिजे असं नाही, तुम्हाला हवं असेल तर वापरा, नाही वापरलं तरी देखील चालेल. एकच तुमची रेग्युलरची कुठली लाल मिरची पावडर असेल ती वापरली तरी देखील चालेल. यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. मीठ घेताना बारीक मीठ घेतलेलं आहे, तर 1 टेबलस्पून होईल इतकं मी यामध्ये मीठ जे आहे ते ऍड करून घेतलेलं आहे. यानंतर मी गूळ जो आहे तो बारीक थोडासा कट करून घेतलेला आहे आणि गूळ देखील आपल्याला ऍड करायचा आहे. छोट्या वाटीनं मी पाऊण वाटी होईल इतका गूळ जो आहे तो ऍड केलेला आहे. मला लोणच्यामध्ये गूळ जो आहे तो आवडतो. आपण जे वर्षभराचं लोणचं असतं त्याच्यामध्ये आपण साखर किंवा गूळ ऍड करायचं नाहीये, पण जे आपलं झटपट लोणचं असतं त्याच्यामध्ये आपण साखर किंवा गूळ जो आहे तो ऍड करतो. पण गुळाची चव वेगळी, साखरेची चव वेगळी. शक्यतो गूळ जो आहे तो आरोग्यासाठी चांगला असतो, म्हणून मॅक्झिमम टाइम गूळ वापरायचा प्रयत्न करावा. आता गूळ ऍड करून झालेला आहे. गूळ ऍड करून झाल्यानंतर मी यामध्ये जी आपण मोहरीची डाळ मिक्सरला थोडीशी बारीक फिरवून घेतली होती ती देखील यामध्ये ऍड करून घेणार आहे. आता हे सगळं आपण चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. इथं गुळाचं आणि मिठाचं जे प्रमाण आहे ते आपण सुरुवातीला कमी ठेवायचं, नंतर टेस्ट करून जर आवश्यक वाटलं तर आपण ते वाढवू शकतो. आता हे जे मिश्रण जे आहे ते तुम्हाला कोरडं आहे असं वाटत असेल, पण कोरडं जरी असलं तरी काही हरकत नाहीये. ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये कैरी ऍड करणार आहोत तर त्यावेळी काय होतं बघा, ते गुळाचं आणि मिठाचं जे आहे ते कैरी बरोबर कॉम्बिनेशन होऊन त्याचं पाणी सुटतं, त्यामुळे ते व्यवस्थित असं आपलं मॅच होणार आहे, व्यवस्थित मिक्स होणार आहे. आता हे सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते माझे मिक्स करून झाल्यानंतर आपण जी काही कैरी बाजूला कट करून ठेवलेली ती कैरी आता आपण याच्यामध्ये ऍड करूया आणि सगळं जे आहे ते छान असं मिक्स करून घेऊयात. सगळे आयटम मिक्स करण्यासाठी आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं इतका वेळ लागेल. आता इथं हा जो काही मी पॅन घेतलेला तो अगदी पूर्ण भरून गेलेला आहे कैरीनं, त्यामुळे तुम्ही सिलेक्ट करताना भांडं जे आहे ते थोडंसं मोठ्या आकाराचं जे आहे ते सिलेक्ट करा. सगळे कैरी जी आहे ती त्या मसाल्यासोबत चांगली अशी मिक्स करून झालेली आहे. तुम्ही लोणच्याचा जो कलर आहे तो बघू शकताय की अगदी रेडिश छान कलर असा आलेला आहे. आणि ज्यावेळी तुम्ही लोणचं बनवता त्यावेळी शक्यतो तोतापुरी कैरीचा वापर करा, जेणेकरून तोतापुरी कैरी जी आहे ती चवीला कमी आंबट असते, त्यामुळे साखर किंवा गूळ आपल्याला जास्त प्रमाणात वापरावा लागत नाही. हे लोणचं जे आहे ते अगदी 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतं, त्यामुळं काही कोणी स्पेशल गेस्ट वगैरे येणार असतील तर त्यावेळी तुम्ही ही पूर्वतयारी म्हणून लोणचं जे आहे ते बनवून ठेवू शकता. लोणचं जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. लोणचं रेडी झाल्यानंतर आपण एकदा टेस्ट करून बघायचं की त्याच्यामध्ये मीठ आणि गूळ जे आहे ते कमी तर नाही आहे ना. कमी असेल तर तुम्ही इथं मीठ आणि गूळ जो आहे तो आणखी थोडासा वाढवू शकता. तर अशा प्रकारे आपलं लोणचं जे आहे ते रेडी झालेलं आहे. आणि हे लोणचं जे आहे बघा, लोणचं केव्हाही आपण ठेवताना शक्यतो काचेचं किंवा चिनी मातीचं भांडं जे असतं ते वापरायचं, ज्याच्यामध्ये लोणचं व्यवस्थित राहतं. धातूच्या भांड्यामध्ये लोणचं जे आहे ते आपल्याला अजिबात ठेवायचं नाहीये. आता तयार झालेलं लोणचं जे आहे ते मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून देणार आहे. अशा प्रकारे आपलं लोणचं जे आहे ते खाण्यासाठी म्हणून रेडी झालेलं आहे. तर या उन्हाळ्यात तुम्ही देखील असं हे मसालेदार कैरीचं लोणचं जे आहे ते नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचं लोणचं कसं बनलेलं आहे. तर ही होती आपली आजची गावाकडच्या स्टाईलनं झटपट मसालेदार कैरीचं लोणचं बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.